हो भाई, भेटू ना उद्या. चल जय भीम. काय रे, हसलास का? अरे काय नाही, तू ते जय भीम बोललास ना आता. हा मग. अरे पण काय ह्याचा अर्थ काय? अरे माणूस असून माणसासारखा जगण्याचा हक्क नव्हता, तर वाघासारखं जगायला शिकवलं बाबासाहेबांनी. त्यांचा जय जयकार करायला नको? अरे हो, पण अजून किती वर्ष? वर्ष. अरे त्यांच्या कर्तृत्वाची परतफेड करायला ना जन्म अपुरे पडतील. 3000 वर्ष गुलामीच्या बंधनात बंदिस्त होतो, आता तर फक्त 70 वर्षच झालेत. कोणाला काय त्रास होतोय? अरे कोणाला त्रास वगैरे होत नाहीये, मी फक्त सांगतोय की संविधानामुळे. हा, पुन्हा फिरून फिरून गोष्ट आहे ते संविधानावर. चला, संविधान पटत नाहीये ना, आपण बदलूयात. पण बाबासाहेबांनी एवढी बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीला घेऊन येऊ शकता का? BA, MA, PhD, MSc, बारेट लॉ, DSc, LLD, DLIT, नंबर 1 स्कॉलर इन द वर्ल्ड. एवढ्या डिग्री घेतल्यात की कोणी? अरे जर बाबासाहेब समजून घ्यायचे असतील ना, तर एकदा संविधान वाचा. ज्यांना शाळेत बसायची आणि पुस्तक वाचायची सुद्धा मुभा नव्हती ना, त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकावर म्हणजे संविधानावर भारत देश चालतोय. वाचलंय का कधी? पण आमच्या जातीसाठी काय केलंय? अरे जात ही माणसासाठी आहे, माणूस हा जातीसाठी नाहीये. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर ना मिळेलच तुला लवकर. हा, नाहीये ना उत्तर, माहितच होतं मला. चल येतो. अरे लागला ना पायाला, काय दिसत नाही? अरे दादा, सॉरी सॉरी सॉरी. सॉरी. अरे कायद्यानुसार तुझ्यावर केस करू शकतो मी. तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं.